पुढचा प्रश्न आहे प्रश्न 54. बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सफाईशी संबंधित करारात ठरलेल्या दिवसांत काम पुरे झाले नाही. ठीक आहे, काम पुरे झाले नाही तर विशिष्ट दंडाची तरतूद पुढील प्रमाणे केली आहे. पहिल्या दिवशी होती 250 रुपये दंड, दुसऱ्या दिवशी आहे 310 रुपये दंड, तिसऱ्या दिवशी आहे 370 रुपये दंड. याप्रमाणे जर ठेकेदाराने 6,960 रुपये दंड भरला असेल तर त्याने कामाला केलेल्या विलंबाचे दिवस काढा. त्याने काय केले, 6,960 रुपये भरलेले आहे तिकडे. ठीक आहे, 6,960 रुपये भरलेले आहे. पहिल्या दिवशी 250 होते, दुसऱ्या दिवशी 310, तिसऱ्या दिवशी 370 होते. त्याच प्रकारे चौथ्या दिवशी किती असणार आहे, 430 असणार आहे. अशा प्रकारे जर बघितलं आपण तर हा प्रश्न कसा सोडवणार आपण. हा प्रश्न होता श्रेणीवरचा, अर्थमेटिक प्रोग्रेशनवरचा प्रश्न होता. पाहू सगळ्यात सोपे ट्रिक सॉल्व्ह करण्याचा. पहा, सर्वप्रथम पहिल्या दिवशीचा दंड होता 250, दुसऱ्या दिवशीचं 310, तिसऱ्या दिवशीचं 370. जर आपण यांना बघितलं तर आपल्याला फरक दिसतोय 60चा. बरोबर, फरक 60चा दिसतोय. तर मग डी बरोबर 60 आला आपल्याकडे. एस एन म्हणजे शेवटचे पद सांगितलेलं आहे आपल्याला. एस एन 6,960 रुपये भरतोय तो एकूण. तर मग इथं आपल्याकडे फॉर्म्युला आहे श्रेणीचा. एस एन बरोबर एन भागिले 2 इंटू 2a प्लस n-1d. एस एन ठेवला आपण. एन म्हणजे काय आहे, नंबर ऑफ डेज, किती दिवस काढायचं काय ना ते एन आहे, भागिले 2 दशांश तसा. ए म्हणजे पहिलं पद असतं जिथून सुरुवात झालेली आहे. मग एन डबल तेच n-1 इंटू हा डी म्हणजे 60चा फरक आला. सगळं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन भेटलं, 440 एन प्लस 60 एनचा स्क्वेअर भागिले 2. हा 2 मग सगळ्यांना आपण भागून टाकलं वरच्याला. 220 झालं, 440चं 60 झालं 30 आणि या 6,900 सगळ्यांचा इथून आपण हा 0 काढून टाकला. त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटलं 3 एनचा स्क्वेअर प्लस 22 एन प्लस 696चा, सॉरी 696 आहे फक्त, इथं वर्ग नाही आहे, इथं मिस्टेक झालं थोडी समजा. याच्यानंतर बघितलं तर आपल्याला एक इक्वेशन असतं आपल्याकडे रूट काढण्यासाठी. ठीक आहे, याचे आपल्याला मुळं काढायचे. याची एनच्या व्हॅल्यू इथं किती येणार, 2 व्हॅल्यू येणार आपल्याला माहिती आहे. जेव्हा असं समीकरण येतं त्यावेळेस एनच्या 2 व्हॅल्यू येतात. मग त्या कशा काढायच्या, त्यासाठी आपल्याकडे एक इक्वेशन आहे. ते काय आहे, -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. याच्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला भेटतात 2 व्हॅल्यू, एन बरोबर 12 आणि एन बरोबर -19.33. तर कधी बघितलं रूट तर कधी निगेटिव्ह नसतो, त्यामुळं नेहमी पॉझिटिव्हच भेटणार. तर याचं उत्तर भेटतं एन बरोबर 12. ह्याचा उत्तर येणार ऑप्शन 3. कसं करायचा होता प्रश्न हा, बघता समजायला पाहिजे की 250, 300, 370 याच्यामध्ये 60चा फरक आहे. डी बरोबर 60 येतोय, पूर्ण पैसे भरले म्हणजे एस एन बरोबर 6. हा श्रेणीचा प्रश्न आहे, इथं समजायला पाहिजे होता. ठीक आहे, आणि हा प्रश्न समजल्याबरोबर काहीच नाही, एस एन बरोबर n/2 स्क्वेअर रूट ऑफ 2a प्लस n-1 इंटू डी या फॉर्म्युलामध्ये टाकून द्या, खलास, कामच खलास. अशा प्रकारे उत्तर येऊ शकतं लगेच. तर 54 येणार ऑप्शन 3, 12.